हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं ब्लाऊजची संपूर्ण फिटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जेणेकरून तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये ब्लाऊजची फिटिंग करता यायला पाहिजे. तर इथं बघा बाही घेतलेली आहे, त्याला परफेक्ट असं मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. दोघं पार्ट आहे तर ते पुढचे मागचे इथं बरोबर आलेले आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तर तो सुद्धा इथं मी रेडी करून घेतलेला आहे. तर बघा ब्लाऊजची कटिंग आपण जेवढी परफेक्ट करतो त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिलाईसुद्धा करता यायला पाहिजे. तर इथं बघा आपण भरपूर अशा टिप्ससहित ब्लाऊजची फिटिंग इथं करणार आहोत. जेणेकरून तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला सहजरित्या ब्लाऊजची फिटिंग जमेल. तर इथं बघा मी पाठीमागचा पार्टसुद्धा इथं रेडी करून घेतलेला आहे. हा जो ब्लाऊज आहे तो 32 साईजचा आहे. त्याच्या संपूर्ण ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ याआधी मी चॅनलवर दिलेला आहे. आता बघा फिटिंग करताना सर्वात पहिले पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो बघा मी सरळ बाजूने ठेवलेला आहे. आणि पुढचा जो पार्ट आहे तर त्याला बघा आपल्याला या पद्धतीने त्याच्यावरती उलट्या साईडने ठेवायचा आहे. आणि शोल्डर आपल्याला इथं बघा अर्धा इंचावरती इथं शिलाई टाकायची आहे. तर गळ्याकडून जी बाजू आहे त्या साईडला आपल्याला 2-3 शिलाई एक्स्ट्राच्या टाकायची आहे. जेणेकरून ब्लाऊज घातल्यावरती तर ते शिलाई जी आहे तर ती निघणार नाही, याची काळजी घ्यायची. आता बघा फिटिंगच्या साईडला दोघं पार्ट आपले व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायचे आहे. तर इथं बघा थोडीशी एक लाईन जास्तीची वाटत होती, तर त्यासाठी मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. खडूने मार्किंग करून जेवढा पार्ट एक्स्ट्रा असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. शोल्डरच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सरळ बाजूमध्ये आपल्याला ते कटिंग करायचं आहे. आता बघा दुसरा पार्टसुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं अर्धा इंचवरती शोल्डर जोडून घेणार आहोत. तर गळ्याकडून बघा आपल्याला 2-3 शिलाई एक्स्ट्राचे टाकायचे आहे. तर बघू शकता मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे. सेम त्याच पद्धतीने इथं शिलाई टाकायची आहे, म्हणजे ब्लाऊज घातल्यावरती ते शिलाई निघणार नाही. तर पहा इथं परफेक्ट असे इथं आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. आता फिटिंगच्या साईडला दोघं पार्ट आहे तर ते व्यवस्थित इथं जोडून पाहायचे आहे. तर या साईडचे दोघं पार्ट सारखे आलेले होते. तर शोल्डरच्या तिथे सुद्धा बघा आपल्याला पट्टीने या पद्धतीने खडूने मार्किंग करायची आहे. जेणेकरून बाही जोडताना कोणतीही अडचण येणार नाही आणि आपले शोल्डर उतरणार नाही. तर एका साईडचा आपण कट करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण शोल्डरच्या ठिकाणी जिथं बाही जोडतो तिथं आपल्याला सरळ रेषेत एक्स्ट्राचा कापड असेल तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. तर पहा मी इथं कटिंग करून घेते. थोडंफार एक्स्ट्रा वाटत होतं ते मी इथं कट करून घेतलेलं आहे. आता बघा बाही जोडताना आपल्याला सर्वात पहिले बघा बाही जी आहे तर ती परफेक्ट अशी आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर पहा इथं या पद्धतीने घडी घालायची आहे आणि फिटिंगच्या साईडला एक्स्ट्रा पार्ट असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. तर इथं बघा बाही आपली तिला अस्तर आहे ते परफेक्ट असं जॉईंट केलेलं आहे. तर इथं बघा उलट्या साईडने बाहीला मी फिरून घेतलेलं आहे आणि सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे. तर इथं बघा बाहीचं वरच्या साईडला पाठीमागचा पार्ट आहे आणि खालच्या साईडला पुढच्या भागाचा पार्ट आहे. तर आपण जो ब्लाऊज इथं आता ठेवलेला आहे तर ती बाही आपल्याला या पद्धतीने इथे जोडायची आहे. तर इथं बघा हा जो आपण सेंटर पॉईंट काढलेला आहे तर तो आपल्याला इथं बघा शोल्डर जिथं आपण जॉईंट केलेला आहे तर तिथं ठेवायचा आहे. आणि अर्धा इंच एवढी मार्जिन धरून जसं आहे तसं आपल्याला इथं फिरवत या पद्धतीने शिलाई टाकायची आहे. तर पहा खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आहे आणि बाहीला ओढायचं नाही, जशी आहे तशी आपल्याला लावायची आहे. तर बऱ्याच जणांना बाही जोडताना अडचण येते. तर तुम्ही या पद्धतीने एकदा बाही जॉईंट करा. तुमच्या ब्लाऊजमध्ये फुगा वगैरे येत असेल तर तो येणार नाही आणि बाहीची कटिंगसुद्धा परफेक्ट हवी. नाहीतर काय होतं की ब्लाऊज जो आहे तो आपण जेव्हा घालतो तेव्हा अंगामध्ये टाईट होतो. तर तसं होत नाही. तर या पद्धतीने बघा तुम्ही कटिंगसुद्धा या ब्लाऊजची नक्की बघा. म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायला एकदम सोपं जाणार. आता बघा सेंटरपासून बाही जॉईंट केल्यानंतर दोघं पार्ट आपण दोघं साईडला जॉईंट करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर संपूर्ण बाहीला एक शिलाई टाकायची आहे. या पद्धतीने बघा जसं मी तुम्हाला दाखवलं आहे. त्याच्यानंतर बघा बाही आहे ती सरळ रेषेत येते. तर बघू शकता शोल्डरपासून सरळ रेषेत ती बाही आलेली आहे आपली. आता फिटिंगच्या साईडला एक आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित असं दोघं पार्ट खालीवर आहे की नाही ते चेक करायचे आणि खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आहे. आणि या पद्धतीने बघा 1/2 इंच किंवा अर्धा इंच तुम्ही इथे शिलाई मार्जिन धरून शिलाई टाकायची आहे. तर इथं बघा मी 2 इंच मार्जिन घेतलेली होती, तर त्यासाठी या पद्धतीने शिलाई टाकून घेते. एक्स्ट्राचं इथं कापड दिसतंय तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
तर पहा या पद्धतीने. तर बाही तुमची पुरत नसेल जोडताना, तर तुम्ही या पद्धतीने बाही कट करून शिवून बघा. तुमची बाही आहे ती परफेक्ट जॉईंट होणार आहे आणि कुठेही चुन्या वगैरे येणार नाही. आता बघा दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला चेक करायची आहे. आता बाहीचा सेंटर पॉईंट काढायचा आणि जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे, तर तिथं आपल्याला हा सेंटर पॉईंट ठेवायचा आहे. तर बघा या साईडची बाहीसुद्धा आपली परफेक्ट त्याला अस्तर जोडलेला आहे. तर खोल जो मुंढा दिसतोय बाहीचा, तर पुढच्या भागाचा असतो, तर तो बरोबर तिथं आलेला आहे. आता बघा बाही आपल्याला अर्धा इंचपासून या पद्धतीने शिवायचा आहे. शोल्डरपासून सुरुवात करायची आहे, म्हणजे सेंटर आहे आपला तो. तर बघू शकता असं या पद्धतीने एका साईडची मी अर्धा इंच एवढी शिलाई टाकून घेतलेली आहे. आता मार्जिनमध्ये तुम्ही अर्धा इंच घेतलं असेल तर तिथं शिलाई टाकताना अर्धा इंच घ्या आणि जर पाव इंच घेतलं असेल तर पाव इंच तुम्ही शिलाई मार्जिन घ्या. त्याच्याबरोबर बघा तुम्ही नवीन जर शिकत असाल तर बाहीला तुम्ही अर्धा इंच किंवा पाव इंच खडूने मार्किंग करून घ्या आणि त्याच्यानंतर शिलाई टाका. म्हणजे काय होईल, तुमची बाही आहे ती कमी होणार नाही. तुम्हाला जेवढी हवी आहे लांबी बाहीची तेवढीच राहते. आता इथं बघा बाही आपण शिवून घेतलेली आहे दोघं साईडला फिरून. आता खालचा कापड आहे तो व्यवस्थित पकडायचा आणि संपूर्ण अशी बाहीला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता असं हळूवारपणे मी इथं खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडते आणि या पद्धतीने शिलाई टाकते. तर पहा या पद्धतीने. आता इथं बघा बाहीला आपल्याला सरळ बाजूने एक शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून धागे वगैरे निघत असतील ब्लाऊज पीसचे तर ते निघणार नाही. म्हणजे शिलाई आपण आतल्या साईडला लॉक होणार आपली शिलाई आहे ती आणि एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज आपला रेडी होतो. म्हणजे जेवढंच आपलं फिनिशिंग बाहेर गळ्याला म्हणजे ब्लाऊजला पाहिजे तेवढंच आतल्या साईडला सुद्धा फिटिंगची जी शिलाई टाकतो आपण तर ती परफेक्ट अशी दिसते आणि तेवढाच ब्लाऊज आपला छान दिसतो. तर या पद्धतीने बघा आता पाव इंचपेक्षा कमी अंतर म्हणजे घेतलेलं आहे मी आणि एक्स्ट्राची शिलाई टाकून घेतलेली आहे कोपऱ्यामध्ये एकदम. आणि एक्स्ट्रा कापड होता तर ते इथं मी कट करून घेतलेलं आहे. तर बाही कटिंग करताना एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली होती, त्यासाठी कापड उरलेलं आहे. आता ब्लाऊज आहे तर उलट्या साईडने फिरून घ्यायचे आपल्याला. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं जी फिटिंगची मापं आहे तर ती टाकायची आहे. आता तुमचं ब्लाऊज जेवढं साईजचा असेल, ज्या साईजचा असेल त्या साईजनुसार तुम्ही इथे फिटिंग करायची आहे. आता हा कस्टमरचा ब्लाऊज आहे 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर त्यानुसार मी इथं कटिंग त्यांच्या ब्लाऊजवरनं केलेली होती आणि फिटिंगसुद्धा त्याच मापाने करणार आहे. आता बघा जी आपण एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकलेली होती तर आतल्या साईडला सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने पाव इंच वरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा मी खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडते आणि या पद्धतीने फिनिशिंगची एक शिलाई टाकून घेते. म्हणजे दोरे वगैरे निघत असते त्याचे धागे तर ते ब्लाऊजचे निघणार नाही. आता शिलाई जिथं सुरुवात करतो तिथं शिलाई लॉक करायची आणि जिथं शिलाई संपते आपली तर तिथंसुद्धा आपल्याला शिलाई लॉक करायची आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने बघा शिलाई इथं टाकून घेणार आहोत ब्लाऊजला. तर कापड आहे ते व्यवस्थित करायचं आहे. आता इथं बघा शिलाई लॉक करायची बाहीच्या तिथं. त्याच्यानंतर सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला आपल्याला तिथंसुद्धा जिथं आपण शेवट करतो शिलाई मारायचा तर तिथं शिलाई आपल्याला लॉक करायची आहे, म्हणजे ती उसवणार नाही. तर या पद्धतीने बघा शिलाई टाकून घेतली मी. आता आपल्याला बघा इथं बाहीचं म्हणजे दंडघेर टाकायचा आहे. तर त्यांचा दंडघेर जो आहे तर तो 5 इंच आहे. तर अंगावरनं माप घेतलं होतं तर 10 इंच पूर्ण दंडघेर होता. तर त्याचे निम्मे टाकतो आपण फिटिंग करताना. तर आता बघा जी फिटिंगच्या साईडला आपण हुकपट्टी लावतो लूज पट्टी तर ती आपली एक्स्ट्राची असते तर ती सोडून मी टेप ठेवलेला आहे आणि तिथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर मी इथं 8 इंच छातीचा चौथा भाग होतो. तर मी लुजिंगसाठी त्यांना बघा छोटं बाळ आहे त्यासाठी मी इथं वरती ब्लाऊज आहे तो त्यांना टाईट होतो तर त्यासाठी मी इथं 8.5 इंच छातीचा चौथा भाग तिथं घेतलेला आहे. तर दंडघेर 5 इंच. त्याच्यानंतर बघा छातीची घडी आहे तिथं मी 8.5 इंच घेतलं आहे आणि कमरेच्या साईडला आपल्याला इथं म्हणजे तुमचं कमर असेल तेवढं तुम्ही इथं त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर खालच्या साईडला मी 7 इंच घेतलेला आहे. आता इथं बघा दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच आपण मोजून घेऊया. तर दंडघेरचं माप टाकायचं आहे 5 इंच. तुमचं जेवढं असेल तेवढं टाकायचं आहे. साईज जर 32 असेल तर. आणि इथं बघा लुजिंगसाठी मी अर्धा इंच सोडलेला आहे. आता खाली कमरेच्या साईडला 7 इंचवरती मार्किंग करायची. आता बघा या पद्धतीने खालचा कापडसुद्धा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे.
तर बघा या पद्धतीने मी इथं आखून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती इथं शिलाईन टाकून घेते. आता इथे बघा साईडला तुम्हाला जी आपण फिटिंगची शिलाईन टाकतोय त्याच्या बाजूला मार्जिन दिसत असेल तर तिथंसुद्धा 2-3 शिलाईन एक्स्ट्राचे टाकायचे आहे. तर तिथे बघा त्यांना जर ब्लाऊज अजून फिट हवा असेल किंवा लूज हवा असेल त्यानुसार ते ॲडजस्ट करू शकता. तर त्यासाठी आता इथं बघा आपली ब्लाऊजची फिनिशिंग कशी आलेली आहे ते पाहूया आपण. तिथे बघा इथं ब्लाऊजला आपण फिटिंग करताना एक्स्ट्राची तिथं मार्जिन सोडलेली होती. तर तिथंसुद्धा नंतर मी 2-3 शिलाईन एक्स्ट्राचे टाकून दिलेले आहे. या ब्लाऊजला दोरीसुद्धा लावलेली होती. तर इथे बघा आता ब्लाऊज आपलं पाठीमागून या पद्धतीने दिसेल. गोलगळा आहे त्याला सिंपल असा आणि साडीसुद्धा सेम याच कलरची आहे. आता बघा पुढच्या भागाला सुद्धा आपलं इथं एकदम परफेक्ट असा आपला पफ आलेला आहे प्रिन्सेसचा. तर बघू शकता तुम्ही. तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.